इयत्ता 8वी मार्गदर्शिका. आज पाहतो आपण मराठी विभागामध्ये चाललं आहे आपलं 2.4. 2.4 मध्ये काय आहे पहा. अरे किती अभ्यास करशील, त्याला काय म्हणतो आपण, पुस्तकी किडा. म्हणजे जो सारखा वाचत असतो नुसतं भोकंपट्टी पुस्तकी किडा, असा अर्थ होत नाही की पुस्तक माझ्या सोनकिडा सापडलाय, डेकन सापडलाय. शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. ठीक आहे, चला पहिला प्रश्न पाहूयात. म्हणजे हे आपण असं अलंकार, जसे आपण दागिने घातल्यावर सुंदर दिसतो तसे आपल्या भाषेला आपण जर अलंकारिक शब्द वापरले तर आपला निबंध उठून दिसतो. ठीक आहे, किंवा आपली बोली भाषा पण चांगली वाटते, समोरच्यावर आपलं इम्प्रेशन पडतं. बाहेरून अजिबात डोल न दाखवणारा गुणी मनुष्य यासाठी योग्य अलंकारिक शब्द निवड. या अर्थाचा कोणता शब्द आलाय? झाकले माणिक. झाकले माणिक म्हणजे माणिक का आहे, पण त्याचा कुठंही समजत नाही आपलं की हा माणूस एवढा हुशार आहे, त्याच्यामध्ये गुण असतात. झाकले माणिक. उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ गोष्ट, क्वचित घडणारी अशक्य गोष्ट. म्हणजे असं होत नाही ह्या गोष्टी. अरे बापरे, आज कसं काय एवढं सगळं झालं, हे तर उंबराचं फुलच आहे, म्हणजे होईल असं वाटत पण नव्हतं, आणि ते कधीतरी रेअर होत असतं. ठीक आहे. शेंडेफळ आपण तर म्हणतो काय लाडवलंय खूप, कारण आमचं शेंडेफळ आहे ना, त्याला कुणीच धाकच दाखवत नाही शेंडेफळ असल्यामुळं. चुकीची जोडी निवडा. पहा, चुकीची जोडी अत्यंत रागीट मनुष्य, जमदग्नीचा अवतार म्हणतो आपण. टोळभैरव, सदा भटकत राहणारा. बोल घेवडा, नुसतं बोलायचं, कृती शून्य. चुकीचं काय आहे? घाण्याचा बैल. घाण्याचा बैल म्हणजे तुम्ही असं समोर आणू नका की घाणा लावलाय तो शेजारी, त्या बैल अडकवलेला आहे त्याला फिरतोय, नाही. घाण्याचा बैल म्हणजे सारखं काम करणारा. पुढचं, बरोबर जोडी निवडायची. करेक्ट. कर्णाचा अवतार झालं, इथं चुकले. कर्णाचा अवतार दानशूर व्यक्ती, हे झाली बरोबर, सॉरी ही झाली चुकीची. गळ्यातला ताईत म्हणजे आपली आवडती प्रिय व्यक्ती, तर किमती वस्तू दिले, चुकीचं आहे. शेंदार शिपाई, भित्रा मनुष्य. यस, हे आहे करेक्ट. शेंदार शिपाई म्हणजे भित्रा मनुष्य, आणि हे पण पांढरा परीस म्हणजे धूर्त मनुष्य नाही. सर्दी पडसे होऊ नये यावर गुणकारी उपाय म्हणजे थंड पदार्थ न खाणे. या वाक्यातील अधोरेखित भागाचा शब्द दर्शविणारा अलंकारिक शब्द कोणता? गुणकारी उपाय म्हणजे रामबाण उपाय आहे. रामबाण उपाय आहे. काय रामबाण उपाय? बाजरीचे पीठ तव्यावर टाका, त्याची वाफ घ्या. अल्पकाळ टिकणारे. अल्पकाळ टिकणारे थोडाच वेळ टिकतं. पहा, आळवाचं पाणी जर पान घेतलं, त्याच्यावर आपण पाणी टाकलं तर ते क्षणभंगूर असतं, ते नंतर लगेच पडून जातं. ठीक आहे. पोपटपंची या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? पोपटपंची म्हणजे नुसतं घोकायचं. अर्थ काय समजतो? काही समजत नाही, मग काहीतरी घोकून घ्यायचं. पोपटपंची म्हणजे अर्थ ज्ञानाशिवाय बोलणे. मुलं काय करतील? पोपटासारखे विठू विठू बोलणे नाही. शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये. कुठल्याही गोष्टीचा शुभारंभ करणे या अर्थासाठी योग्य अलंकार निवडा. ओनामा. आज आम्ही आमच्या दुकानाचा ओनामा केला, म्हणजे काय? शुभारंभ केले, ओपनिंग केले. पुढचं, माझ्या आजोबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख. ठीक आहे, बाकीचं पाहायचंच गरज नाही आपल्याला. पुढचा प्रश्न आता पहा. 11 ते 20 साठी त्यांनी काय केलं? रिकाम्या जागांसाठी पुढे दिलेल्या अलंकारिक शब्दातून अचूक पर्याय निवडा. वडिलांच्या मृत्यूनंतर संपत्ती वाटून घेण्यासाठी 2 भावांमध्ये काय वाजलं? यादवी माजली. यादवी म्हणजे 2 भावांमध्ये संपत्तीसाठी भांडण झाले, त्याला यादवी माजली म्हणतात. आमच्या वर्गातील राजू हा कशाचीही काळजी करत नाही, तो खुशाल चेंडू आहे. म्हणजे जे होईल ते होईल, अभ्यास करायचा नाही, नापास तर नापास, कोणाच्या खोड्या करायच्या, जे होईल ते होईल, विचार करायचा नाही काय होईल ते. तो नेहमी सत्य बोलणारा धर्मनिष्ठ माणूस आहे, म्हणून सारा गाव त्याला काय म्हणतो? युधिष्ठिर. म्हणजे काय? धर्मराज. 5 पांडवांचा मोठा मुलगा, मोठा भाऊ. ठीक आहे, 5 पांडवांमधला मोठा. गावातील न्यायनिवाडा करण्याची जागा म्हणजेच चावडी. माहिती आहे, चावडीवर लोक बसायचे, तिथे न्यायनिवाडा व्हायचा. विवा शिरवाडकर हे त्यांची बहीण कुसुमच्या आधी जन्मले, म्हणून त्यांच्या टोपण नावात काय येतंय? अग्रज. कुसुमाग्रज. ठीक आहे, आधी जन्मलेला म्हणजे अग्रज.
आम्ही दोघे डॅश आहोत कारण आम्ही एकाच वेळी पंडित राजसेन यांच्याकडे तबला वादनाचे धडे घेत होतो. म्हणजे एकच गुरु आहेत, म्हणजे ते झाले गुरुबंधू. तेलंगभट या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. तेलंगभट म्हणजे फार लोचट मनुष्य, पहिला ऑप्शन. उपद्व्यापी स्त्री या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द निवडा. शूर्पणखा नाही, ती रावणाची बहीण, ती नाक कापले गेले. हिडिंबा भीमाची बायको होती. ढालकाठी नाहीच, हेच काय तर ढालगज भवानी, ऐकलं असेल तुम्ही. आता आजकाल कसं झालंय ना, खेडेगावांनी पहिले लोक सरळ बोलतच नव्हते, हे शब्द खूप वापरायचे. पण आजकाल हे शब्द जास्त वापरत नाही का, लोक सरळ सरळ बोलतात, ते त्यांना जास्त माहितीही नसेल. ठीक आहे. पुढचा, खालीलपैकी अलंकारिक शब्द नसलेला पर्याय शब्द कोणता? ढमढेऱ्या, पाताळयंती, नवशिक्या. सांत्वना हा अलंकारिक शब्द नाही. शेवटचा. ओके. खालीलपैकी अलंकारिक शब्द असलेला पर्याय निवडा. चांदीचे दिवस, पांढरा कावळा, काळे मांजर, डरकाळी. पांढरा कावळा म्हणजे नसलेली गोष्ट. ठीक आहे. आज पाहिलं आपण 2.4 पाहिलेला आहे. पुढच्या लेक्चरला 2.5 पाहू. आणि पुन्हा सांगते, कमेंट करा. कमेंट केले खूप छान वाटतं. शेअर करा. आता परीक्षा जवळ आल्या आहेत, खूप अभ्यास करा. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, लाईक करा.